आणि इकडे बघा परत एकदा नेमप्लेट आहे, रंग बदलू गिरगिट, म्हणजे इकडे गिरगिट असणार. हा जो दगडावर कोरला आहे ते बघा, म्हणजे त्याच्या पाठी नाव पण लिहिलं. जर तुम्हाला समजत नसेल तर पाठी नाव लिहिलं त्याच्यावरनं तुम्ही. खेकडा बघा, खेकडा खेकडा हा खेकडा बघा. इथे छोट्या छोट्या खुर्च्या आहेत, भारी आहेत, मस्त आहे. हे बघा छोट्या छोट्या खुर्च्या, इथे असं शोभेच्या वस्तू. गणपतीच्या मूर्ती पण आहेत मस्त. आणि इकडे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकता, खूप आहेत. खूप मस्त वाटते इकडे. आणि कसं ना गार वाटते, नॅचरल AC आपली मस्त असं वरून आहे ना फुल आहे बघा, फुल पूर्ण असं वरून कवर केलं आहे. आणि पूर्ण असं कवर केलं आहे वेलींनी, वेगवेगळ्या वेली आहेत तिकडे आणि त्या सोडलेल्या आहेत अशा वरती स्ट्रक्चरवर, इग्लू सारखं केलं आहे. आणि आतला मस्त बसायला आहे, खूप शांत आहे, थंड आहे. आणि ना बसायला इथे असे छोटे छोटे ना बाकडे पण दिलेले आहेत. तो मित्रांनो, आता तुम्ही माहिती ऐकली असाल, एक्साइटमेंट लेवल अशी वर गेलेली आहे, अशी एकदम वर 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 गेलेली आहे. कारण तिथे जे आहे म्हणजे आता जसं सांगितलं, कुंभार जसे मडकी बनवतो आणि ते आपल्याला करायला भेटणार आहे, म्हणजे वा काय वेगळी गोष्ट आहे. म्हणजे एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. शेती तुम्ही करू शकता ऑब्व्हियसली. आता गावाला मी जात असल्याने मला म्हणजे कसं आहे अनुभव शेतीचा. बट जर आजकालची जी लहान मुलं असतील ना, त्यांना नक्की हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि दिला पाहिजे. ॲक्च्युली ही ना जबाबदारी आपली आहे, पालकांची असणार आहे. सो नक्की ह्यांना ना व्हिजिट करा, हे सगळं करायला भेटणार आहे. आणि आम्ही एवढं आता एक्साइट आहोत ना की प्रत्येक ठिकाणी जाऊन तिकडे आम्ही एक्सपिरियन्स देणार आहे. तर चला आता आपण पहिला आधी नाश्ता करून घेऊ आणि नाश्ता करून झाल्यानंतरला मग आपण जाणार आहोत पूर्ण एक्सपिरियन्स घेण्यासाठी. खूप भारी वाटते. त्यांनी जी आता इन्फॉर्मेशन दिली त्याप्रमाणे भरपूर काही आहे आपल्याकडे अनुभव घ्यायला. सो लेट्स गो. मित्रांनो, आपलं स्वागत झालेलं आहे. खूप भारी असं वेलकम झालेलं आहे. खूप मस्त वेलकम झालेलं आहे. खूप भारी वाटते. म्हणजे जो एंट्रन्स होता तो बघून ना एवढं भारी वाटतं ना, फुल एकदम कसं ते VIP लेवलला गेले असं वाटतं. एकदम मस्त असं फुलं वगैरे टाकतायत, पूर्ण आवाज जसा ढोल वाजत होते. खूप भारी असं वेलकम केलेलं आहे, भारी असं स्वागत केलेलं आहे. सो खूप मस्त परिसर आहे बघा. पाठी तिकडे ना बैल आहे, बैल आणि शेतकरी असं दाखवलेलं आहे. म्हणजे ती थीम कशी आहे दाखवतो तुम्हाला. पाठी इकडे बघताय ना, आपण विलेजमध्ये आलेलो आहे. काय भारी वाटतंय ना, मस्त. सो पाठी बघू शकता तुम्ही. एक प्रकारे लोगोच बोला तुम्ही की फार्मर आणि बैल आणि शेती. सो मला वाटते ना इकडे गाडी आहे व्हिजिट्स. या गाड्या दिसतात ना, या व्हिजिटसाठी आहेत की जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर हे व्हिजिटसाठी गाड्या असतात. आणि इकडे एक छोटंसं शॉप आहे, आपण जाऊ आधी थोडं फोटो घेऊ. इकडे एक फोटो घेऊ मस्त. बॅक टू युअर रूट्स खूप भारी आहे. हे बघा मस्त आहे, भारी बघा. इकडून मस्त खूप झाडी, खूप क्लीन, नीट क्लीन. हे बघा, हे बघा, हे बघा. तिथे ना तुम्हाला मगाशी बाहेर पण लावले ना, दगडामध्ये कोरलं आहे, त्याच्यावरती कसं लिहिलं आहे, ससा. ससा दिसतो कसा, बघा कसा दिसतो. इकडे असे दिशादर्शक फलक आणि पियाला मडक्यातलं पाणी बघा. आणि इकडे हे
फ्लॅमिंगो टाईप केलेलं आहे. हे जे बघताय ना 1 2 3 हे फ्लॅमिंगो टाईप आहे आणि इकडे छोटंसं घर असं एक झाडाला अडकवलं आहे. आणि इकडे बघा परत एकदा नेमप्लेट आहे, रंग बदलू गिरगिट, म्हणजे इकडे गिरगिट असणार. हा जो दगडावर कोरला आहे ते बघा, म्हणजे त्याच्या पाठी नाव पण लिहिलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर पाठी नाव लिहिलं त्याच्यावरनं तुम्ही. खेकडा बघा, खेकडा 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 बघा. शैलेंद्र ओरडते आपण आधी नाश्ता करून घेऊ आणि मग नंतर परत पाठी जाऊन परत पुढे येऊ आपण, म्हणजे परत व्हिडिओ काढू आपण प्रॉपर. आता घाईघाईत काढायला नाही भेटणार कारण तिकडे ना गर्दी झाली आणि गर्दी जास्त वाढली की आपल्याला लेट होईल पुढे नाश्ता करायला आणि नाश्ता संपेल. आणि आपला नाश्ता आहे ट्रेनच्या बाजूला. ये आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढत होतो. पहा शैलेंद्र येण्याला भूक लागले त्याच्यामुळे आम्ही आलो. हां, असं नाही की डायरेक्ट आम्ही व्हिडिओ काढत नाही असं काय नाही. तुम्हाला सगळं एक एक नीट दाखवणार, पण पहिला नाश्ता करून घेणार. ठीक आहे, चलो नाश्त्यामध्ये काय काय बघूया आपण आणि मग परत पाठी जाऊन मस्त व्हिडिओ काढत येऊ. ओके. तो मित्रांनो इकडे नाश्त्याचे बघा वेगवेगळे कंटेनर आहेत आणि आता आपण नाश्ता करून घेऊ. तो आपण आता जाऊया नाश्ता घ्यायला. पहिलं काय आहे, उपमा. सो आम्ही काय विचार करतो की सगळ्यातल्या ना थोडं थोडं ट्राय करू म्हणजे टेस्ट कळेल. तो इकडे घेतलेला आहे उपमा. बास एक नंबर. सचिन तुमची हो सचिनने डिझाईन का प्लेट द्या. बघा बघा सचिनने डिझाईनची प्लेट घेतल्या मुद्दामून. थँक्यू. नाही आता इथे आहे पोहे. चला आता थोडे पोहे पण घेऊ आपण. मी सचिनकडे दिलं आहे ॲक्च्युली. सचिनना हां मी व्हिडिओ काढते ना म्हणून सचिनला दिलं आहे. सचिन मला थोडेसे दे सचिन. हां जास्त नको, थोडं थोडं ट्राय. हां नाही बस थोडं घे. नाही बस. तो आता इकडे घेतलेले आहे पोहे आणि नेक्स्ट आहे इडली आहे. इडली नको आणि इकडे सांबार आहे. नको. सो सांबार आहे, इडली आहे, पोहे आणि उपमा आणि इकडे चहा आणि कॉफी आहे. नाश्ता करायला आहे तुम्ही बघू. तुम्ही मारा किसको चांगले पोहे. टेस्ट मस्त आहे. अच्छा उपमा ज़्यादा है ना. है. पोह्याची टेस्ट चांगली आहे. पोह्यामध्ये वाटाणे पण टाकले तिकडलेले ग्रीन आणि टेस्ट मस्त आहे. हां सचिन बोलते ना. सचिन कसा वाटला? भारी ना. मस्त नाश्ता आहे. उपमा ट्राय करूया. उपमा पण छान आहे आणि नाश्ता पण ना आपल्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तो लास्टच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगतो पॅकेजचे किती झाले, काय झाले, कसे झाले ते. ठीक आहे. इडली वाच आहे. इडली पण चांगली सांगते. आपण 2 इडल्या घेऊ. मित्रांनो आता आपण आलेलो आहे इथे ना एंट्रीच्या बाजूलाच शॉप आहे. तर बघूया आपण काय काय. तर बघा इकडे ना मस्त झाडं लावलेत, झाडं आहेत, फुलं वगैरे. इकडे खत आहे बघा, मटका आहे, छोटीशी कॉट आहे. हे पण बघा कसं मस्त वाढलं आहे. कपडे ठेवले. चला आपण आज जाऊया. भाजी पण आहे बघा फ्रेश. इथे टोपल्या आहेत, हे वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू. आणि ह्या ना मला वाटतं इकडेच बनवलेल्या आहेत. हे बघा डायरी आहे छोटीशी. ही छोटी डायरी वगैरे आहे. हे मस्त बनवलं. एक लॅम्प आहे वाटतं, लॅम्पसाठी. एक आहे
ही मटकी आहे. इथे छोट्या छोट्या खुर्च्या आहेत, भारी आहेत, मस्त आहे. हे बघा छोट्या छोट्या खुर्च्या, इथे अशा शोभेच्या वस्तू. गणपतीच्या मूर्ती पण आहेत मस्त. आणि इकडे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकता, खूप आहेत. या गणपतीच्या मूर्ती आहेत. आणि इकडे टोपल्या आहेत वेगवेगळ्या. हे बघा इकडे अजून टोपल्या आहेत. हे बघा छोट्या, प्राईस बघू शकता. ही आहे 350ची, हे पण 350 आहे. इकडे छोटी साईज आहे, हे इथं अजून छोटी. इकडे अजून टोपल्या आहेत. सो इथे पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत मस्त. आणि इकडे घोडे आहेत. बघा पापड, कुरडया, पापड. सचिन तुम्ही काय घेताय? मी डमरू घेतो विचार करतो. डमरू डमरू कृष्ण आहे, कृष्णासाठी डमरू आहे. कृष्णा म्हणजे सचिनचा मुलगा. छान आहे. हे शॉप पण मस्त केलं. भाजी पण आहे, फ्रेश भाजी. बघा इकडे मच्छर धूप पण आहे. त्यानंतरला इकडे लोबन धूप, त्यानंतरला चंदन धूप पण आहे. इकडे हवन धूप आहे. आणि इकडे गुल धूप. तो वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत इकडे. जे तुम्ही कपडे बघतायत ना बाहेर, कपडे आणि जे टोपे आहेत, म्हणजे हे बघा, हे पाठीचे कपडे लावलेत नाही हे आणि अजून विकायला ठेवलेत, ते ॲक्च्युली बाहेरचे आहेत. आणि ज्या टोप्या आहेत गोल, ज्या ह्या आहेत, हे बघा या. सो हे दोन गोष्टी फक्त बाहेरच्या आहेत ज्या इथे विकायला ठेवल्यात. बाकी जेवढं आहे ना तेवढं इकडचं आहे हँडमेड. खूप भारी आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर पण आत खूप भारी बनवलं आहे वरती गवताचं. घेतला डमरू? बघू बघू बघू. या सचिनने डमरू घेतला आहे त्याच्या मुलासाठी. वा छोटंसं आहे मस्त. नाही नाही बजा नाही. सीधा रखा. टिटोळा गणेश मंदिर रिकमेंडेडमध्ये गेलं. या अरे रुक ना, रखण्याचं ते. अरे ठेवला नाही, गाडी पार्किंग में रखी इधर रुक. चला तर आता ना पटापट बघू काय काय घेते ते. आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या खूप आहेत. छोटी जी खुर्ची आहे ना ती 2,500 आहे त्याची प्राईस. आणि कॉट होतं ना, कॉट त्याला बसायला दिलेला अशा टाईपमध्येच आहे. आणि बाकी लाकडाच्या वस्तू भरपूर आहेत. टोपली आहे, मूर्ती आहे, भरपूर आहे काय काय. चला आता आपण पुढे जाऊ. गोव्यामध्ये. हां अलिबाबा. चल भाई बहुत कवर करते हैं. ओ हो इग्लू. हे बघा इकडे इग्लू आहे, पानांचा इग्लू आहे. आपण आज जाऊ. हो हो वा होय आतमध्ये बसायला आहे. क्या बात आहे, एक नंबर. खूप मस्त आहे, खूप मस्त वाटतं इकडे. आणि कसं ना गार वाटते. नॅचरल AC आपली मस्त असं वरून आहे ना फुल. आहे बघा फुल पूर्ण असं वरून कवर केलं आहे. आणि पूर्ण असं कवर केलं आहे वेलींनी. वेगवेगळ्या वेली आहेत तिकडे आणि त्या सोडलेल्या आहेत अशा वरती स्ट्रक्चरवर. इग्लूसारखं केलं आहे. आणि आतला मस्त बसायला आहे. खूप शांत आहे, थंड आहे. आणि ना बसायला इथे असे छोटे छोटे ना बाकडे पण दिलेले आहेत. हे बघा खूप भारी आहे, एक नंबर. हा हा
एक्सपिरियन्स खूप छान आहे बघा. मी सारखं सांगतो बसून बघ. क्या बात आहे. खूप मस्त केलं आहे. म्हणजे छोटे छोटे स्पॉट केलेत पण खूप भारी वाटते असं. भारी आहे. चलो आता पुढे जाऊया. बघूया इकडून, कारण पुढे अजून भरपूर काय काय बघायला. भरपूर म्हणजे भरपूर. आणि खूप भारी वाटते आल्यापासून. मस्त मस्त वाटतं. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया स्पॉटपासून. पुढे बघूया काय काय आहे ते. लेट्स गो. चलो तर जाऊ बाहेर आणि दुसरा स्पॉट बघूया आपण. आपका पोस्ट गलत. मस्त 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 आले मजा. आम्ही बाहेर आलो, इग्लूच्या बाहेर आलो मस्तपैकी. इकडे कबिला आहे. नंतर आपण नंतर जाऊ. म्हणजे कॅम्पिंग मध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर त्यासाठी आहे इकडे. तर आपण नंतरला जाऊ. बाकी हे मस्त केलेलं आहे ॲक्च्युली ना. बघा आल्यापासून तुम्हाला दाखवलं प्रत्येक ठिकाणी असं मस्त दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि इकडे वरती लिहिलेलं पण आहे. आता हाती मेरे साथी म्हणजे इकडे हत्तीचं आहे. हे बघा खूप छान कोरलं आहे, मस्त कोरलं आहे. सही आहे. सो ते मगाशी दाखवलं तो काय माहिती आहे का, ते ना प्रत्येक ठिकाणी जेव्हापासून आपण आलो ना तिथपासून प्रत्येक ठिकाणी असं मस्त बनवलेलं आहे दगडाचं. आणि त्याच्या पाठी पोस्टर दिले. कधी कधी काय होतं की लक्षात नाही येत अचानक की काय बनवलं आहे ते. सो काय बनवलं आहे ना ते लक्षात नाही येत कधी कधी. तर त्याच्यामागे जो पोस्टर लिहिला आहे ना तर त्या पोस्टरवर आहे. आता जसं इथे लिहिलेलं ना हाती मेरे साठी, म्हणजे ते आहे हाती, म्हणजे हत्तीचं आहे. सो असं होतं ते. अजून भरपूर पुढे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो.